माझं पण ऐकेल ना मग. यस, आता मी पण माझे बाप एकत्र यावे म्हणून देवाला प्रार्थना करणार. आणि अमोल बाळा, या वर्षी चांगला पाऊस होऊ दे, शेतात आमच्या धनधान्य पिकू दे म्हणून देवाजवळ प्रार्थना करायची असती. बापू, मी करणार पहिली पूजा. अरे वा. करा करा भांजे. अहो लहान मुलं देवाघरची फुलं असतात, तुम्ही बिंदास्त करा. अरे प्रदीप्या, पहिली पूजा कुठल्या तरी जोडप्यानं करायला पाहिजे ना. वय वय. आप्या अर्जुन, तुम्ही या पूजा करायला. दिप्या, मोना, तुम्ही पण या. स्वप्नील सर, रुपाली, तुम्ही पण पूजेला या. अप्पी, वर्जा, वा पुढे चल. थांबा. मामनजी, ओ काय चाललंय तुमच्या सगळ्यांचं? बोंबललं सगळं. तरी म्हटलं या अजून कशा काय बोलल्या नाहीत. रुपाली, अगं काय झालंय तुला? काय झालं? ओ मामनजी, देवाच्या कार्यात जोडप्यानी पूजा करायची असते आणि हे जोडपं वेगळं होणार आहे हे माहिती असताना सुद्धा तुम्ही यांना पूजेला उभं करताय. अहो काय चुकीचं बोलते मी? अशा जोडप्यानी केलेली पूजा देवाला तरी रुजू होणार आहे का? तसं नाही अहो रुपाली, ते अजून वेगळे झालेले नाहीत. बापू, भाऊजींचा रीतसर साखरपुडा झालाय आणि हे दोघं आता नवरा बायको सारखे राहतात का? मग कशाला हा भातुकलीचा खेळ लावलाय का? रुपाली ताई, त्या दोघांचं लग्न झालंय आणि त्यांना एक मुलगा आहे. मग तुम्हाला काय अडचण आहे पूजेसाठी? मी ह्या पूजाला पूजा मानतच नाही. काकी, कुणाला काहीच आज नाही, मग करू दे ना त्यांना पूजा. अरे अमोल, हे बघ बाळा, बारीक सारीक गोष्टी ठीक आहेत रे, पण देवाच्या कार्यात काही करून चालत नाही बाळा. काकी, माफ कर नाही, तुला माझे मा आणि बाबा इकडे आहेत नको आहेत. अमोल, थांबा. काय ग अपर्णा, निघणार आहे का भरून? काकी, पण एवढं मोठं काय केलं होतं माझ्या मानं? ते पण एकटीच जात होते ना. ते तिच्या कर्मानं. अमोल बाळा, अरे आम्हाला तू हवायस रे, पण तुझ्याही नकोय आम्हाला आमच्या आयुष्यात. अरे आमची कित्येक वर्ष तुझ्याबरोबर आनंदात गेली असते, पण त्यात हिने दुःख भरलं. ते जोपर्यंत भरून निघणार नाही ना, तोपर्यंत मी तरी हिला माफ करणार नाही. रुपाली, अगं तुझं म्हणणं पटतंय मला, पण आज आपण पूजा मांडली आहे ना. मामनजी, अहो कुणी नाही राखलं ना तरी कदमांची थोरली सून म्हणून या पूजेचं पावित्र्य राखणं माझं काम आहे आणि गरजेचं पण आहे, म्हणून मी हे सगळं बोलते. अहो असं किती पण बोलत बसलो तर शेवट होणार नाही. नक्की काय करायचं ते ठरवा. काही झालं ना तरी भाऊजी आणि अपर्णा पूजा करणार नाहीत. ताई, ठीक आहे, मी नाही करत ही पूजा. अगं तिथे काय बोलते तू? दिप्या, हे बघ, ती काय नाही, ही पूजा तुम्ही दोघांनीच करायची. बघू कोण आडवं येते. बघितलं का मामनजी, यांच्या लेखी किती किंमत आहे माझ्या शब्दाची. ताई, हे बघा, मी म्हटले ना, मी नाही करणार ही पूजा. अहो पण निसर्गाने शेतकरी राजावर कृपा व्हावी म्हणून ही पूजा मांडली आहे ना आपण. मग ती आता पूर्ण करायला पाहिजे ना कोणीतरी. दादा, वहिनी, तुम्ही बसा, पूजा पूर्ण करून घ्या. अजिबात नाही. दिप्या, अरे आता तू तिथे मला माफ कर, पण मी आज तुझं काय ऐकणार नाही. स्वप्नील सर, मला माफ करा, पण रुपाली ताई जर दीदीला पूजा करून देणार नसतील ना, तर ही पूजा मी त्यांच्या हात नेऊन देईन.
एवढ्या मोठ्या मनाचा मी नाही हा. अरे त्या बाळा, अरे अशी ईर्ष्या करून नाही चालत. नाही बापू, ह्याला ईर्ष्या म्हणा, हट्ट म्हणा, नाहीतर लहानपणा, पण ही पूजा रुपाली ताईंच्या हातनं होणार नाही. पूजेला जोडपच पाहिजे ना, मग मी आणि मोना करतो ही पूजा. रुपाली ताई, निदान आमच्या लग्नाला तरी तुमची काय हरकत नसावी. बाळा, तुझे बाबा या जगातले सगळ्यात भारी बाबा आहेत. होय, मी पण बाळाला काहीतरी सांगणार आहे आता. अरे बाळा, तुझी आई आहे ना जगात सगळ्यात भारी आई आहे. इथून पुढे ना आपण लय सुखात राहू, एकदम आनंदात, एकदम खुश राहू. अमोलला असं मस्तपैकी मोठा करू आणि सगळ्यात महत्वाचं एकत्र म्हातारे होऊ. हे खरंय. अजून खरंच मला ना तुझ्यासोबत म्हातारं व्हायचंय. अर्जुन भूतकाळातल्या गोष्टींमध्ये अडकू नये असं म्हणतात, पण माझ्यासाठी माझा भूतकाळ सगळ्यात भारी होता असं वाटतं मला. म्हणजे बघ ना, आधी आपल्यात संवाद व्हायचा तेव्हाची गोष्ट किती निराळी होती ना, आणि आता आपल्या नात्यातली एकन एक गोष्ट ते न्याय निवडासारखी ठरवली जाते.